नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज तुमच्याबरोबर काय शेअर करणार आहे हे सुरुवातीला सांगते। मध्यंतरी पुण्यामध्ये एक एक्झिबिशन आलं होतं, फिशचं एक्झिबिशन होतं। तर तिथं आम्ही विजिट केली होती। इन्स्टाला तुम्ही रील बघितलंच असेल। तर कशा प्रकारचं होतं किंवा आपण अशा गोष्टींना जेव्हा विजिट करतो, पैसे देतो, भले तिथं तिकीट 100 रुपये होतं, पण ते किती म्हणजे नाही का वर्थ होतं, नाही ते 100 रुपये सुद्धा किती जास्त असतात, ते खरंच वर्थ होते का, हे सगळं तुम्हाला या पुढे व्हिडिओमध्ये समजणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ते एक्झिबिशन चालू होतं। तर तुम्ही विजिट करू शकता। म्हणजे आता अवेलेबल आहे नाही आहे मला काही आयडिया नाही आहे, माइट बी नसावं, बट असेल तरी विजिट नका करू, वर्थ नाही आहे अजिबात। आणि वेस्ट ऑफ मनी आहे, वेस्ट ऑफ टाइम आहे। आणि जर तुमच्या लहान मुलांना घेऊन जात असाल तर अजिबात विजिट करू नका। का नका करू हे सगळं पुढे रिझन पुढे दिलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। आणि आता मी नेक्स्ट व्हिडिओपासून तुम्हाला सांगणार आहे की आपण आठवड्यातनं कोणत्या कोणत्या दिवशी आणि किती वाजता भेटणार आहोत। सो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आज आहे सॅटरडे म्हणजे शनिवार। आम्ही निघालेलो आहोत अंडर वॉटर टनेल ॲक्वेरियमला, पुण्यामध्ये आहे, गोळीबार मैदानाच्या इथे। ही जी आहे ती एंट्री आहे, तुम्हाला दिसत असेल। तर खूप सारे इंस्टाग्रामवरती रील्स बघून आम्ही डिसाईड केलं की जाऊया आपण पण इथे। सॅटरडे होता आणि तुम्ही इथं बघताय किती गर्दी आहे। तिकीट काउंटरला सुद्धा खूप जास्त गर्दी होती। साधारणतः तिकीटचा दर आहे प्रत्येकी 100 रुपये आणि 3 वर्षापर्यंत मुलांचं अजिबात तिकीटचे काही चार्जेस नाही आहेत। खूप सारं स्ट्रगल केलं आत येण्यासाठी, धक्काबुक्की आणि खूप सारी लाईन, आणि काही काही महाभाग तर असे होते की तिथे मध्येच घुसण्याचा प्रयत्न करत होते। म्हणजे साधा कॉमन सेन्स आहे ना मंडळी, जर पुढचा माणूस लाईनमध्ये थांबला आहे तर आपण सुद्धा लाईनमध्ये थांबलं पाहिजे ना, की घुसण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अशा वेळी काय होतं, खूप साऱ्या गोष्टी मेस होतात। हे लोकांना खरं कळत नाही। लोकांना पटकन जायचं असतं, मग काहीही होऊ देत असं खरं तर लोकांचा गैरसमज असतो की असं मध्ये घुसलं की काही पटकन आपण जाऊ वगैरे। पण थोडं डिसिप्लिन मेंटेन केलं तर सगळ्याच गोष्टी छान होतात। आत एंट्री केल्यानंतर ज्या पद्धतीने आम्ही रील्स बघितले होते ना, तिथं आमची प्रचंड निराशा झाली। कारण हे जे फिश टँकमधलं पाणी आहे ते खूप घाण झालेलं आहे। तिथं त्या माशांची कोणत्याही प्रकारची काळजी घेतलेली नाही आहे, कोणत्याही प्रकारचं आतमध्ये डिसिप्लिन मेंटेन केलेलं नाही आहे। खूप सारी धक्काबुक्की, गर्दी, तिथं ना कोणी सिक्युरिटी गार्ड आहे ना कसली मॅनेजमेंट आहे। जर तुम्ही सुद्धा तिथे व्हिजिट करणार असाल तर अजिबात करू नका। याचं कारण, अजून भरपूर सारी कारणं आहेत, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच। माशांचे असंख्य प्रकार आहेत आणि काही काही मासे त्याच फिश टँकमध्ये लिटरली मरून पडलेत आणि ते मेलेले मासे काढलेले सुद्धा नाही आहेत। म्हणजे इतकं केअरलेसली इथं वागलेलं आहे लोकांनी। म्हणजे नाही का, जे कोणी केअरटेकर आहेत हे जे फिशचे, त्यांनी अजिबात, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये की कोणत्याही प्रकारचं स्वच्छ पाणी नाही आहे, खूप घाण पाणी झालेलं आहे। आणि लिटरली त्याचा एक थोडासा वास पण यायला लागला होता। आणि तिथं इतकी भयान गर्दी, आणि जेव्हा आपण 100 रुपये कमी नाही आहेत, 100 रुपये तिकीट देऊन जेव्हा जातो, तर साधं आपल्याला शांतपणे ते बघता सुद्धा येत नाही। पुढचा माणूस आपल्याला ढकलत असतो, धक्काबुक्की करत असतो। आणि लहान मुलांना घेऊन जात असाल तर खरंच सावधपणे घेऊन जा, कारण आत कोणत्याही प्रकारचं व्हेंटिलेशन नाही आहे। खरं तर हिवाळ्याचे, थंडीचे दिवस असून सुद्धा तुम्ही घामेघूम व्हाल, तुम्हाला लिटरली श्वाससुद्धा घेता येणार नाही। लोक इतकी धक्काबुक्की करतात। आता त्यांचा तरी काय दोष आहे, गर्दीच एवढी झालेली आहे आत, म्हणजे काय हेच नाही आहे, स्पेसच नाही आहे, अजिबात व्हेंटिलेशन नाही आहे। एक काही काही ठिकाणी फॅन वगैरे लावलेले आहेत, पण ते काही काही ठिकाणीच आहेत आणि तिथून काय होतच नाही। तुम्हाला इथं दिसतंय खूप प्रकार आहेत, माशांचे प्रकार नाही आहेत असं नाही आहे, खूप आहेत, पण एवढंच बस नाही। धक्काबुक्की करून जाण्याची काही गरज नाही आहे। खरं तर आम्ही गेलो होतो ना, आम्ही लिटरली वैतागलो या गोष्टींना, धक्काबुक्की वगैरे। काय मासे बघा, मासे खूप भारी। म्हणजे इथं ह्या माशांना बघितल्यानंतर खरं तर समाधान वाटलं, कारण जाऊ देत, पैसे गेले, एवढी धक्काबुक्की केली, पण ठीक आहे। काही काही ठिकाणी मासे क्लिअर दिसत होते, किती छान वाटत आहेत बघा, किती क्यूट, मला तर खूप क्यूट वाटले आणि छान होते मासे। पण त्यांची अजिबात काळजी घेतली नाही, याचं खूप वाईट वाटलं। आणि प्रत्येक जिथं माशांच्या वरती काही काही ठिकाणी
त्यांचं स्पेसिफिकेशन द्यायला हवं होतं की कोणते मासे आहेत, कुठे आढळतात, असं काहीही नव्हतं तिथं. काही काही ठिकाणी त्यांचे नेम्स होते आणि काही काही ठिकाणी त्यांचे नेम्स पण तिथे अवेलेबल नव्हते. असं सगळं सावळा गोंधळ होता. आणि जे सिक्युरिटी गार्ड्स वगैरे आहेत ना मंडळी, ते आपल्याचवरती ओरडत असतात, खेकसत असतात जोरजोरात, म्हणजे ढकलत असतात. आणि आपण काही बोलायला गेलो तर त्यांचं रिटर्नमध्ये उत्तर असं असतं की हा मग 100 रुपये दिलेत, खूप जास्त दिलेत का पैसे? म्हणजे 100 रुपये तरी काही कमी आहेत का? मला तुम्ही सांगा. ज्यावेळी एखादा माणूस 100 रुपये खर्च करून त्याचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्लस त्याचा टाईम देऊन तुमच्याकडे येतोय म्हटल्यावर तुमचं काम आहे त्यांना व्यवस्थित ग्रीट करणं, त्यांना व्यवस्थित इन्फॉर्मेशन देणं. तिथं कोणाचाही कोणाला कसलाही ताळमेळ नाही आहे. आणि ते तरी काय करणार, कारण प्रेशरच एवढं होतं, गर्दीच एवढी होती, अजिबात काही म्हणजे कशाचं काही मॅनेजमेंट नाही आहे, टाईम मॅनेजमेंट नाही आहे, कशाचं काहीही नाही आहे तिथे. टायमिंग आहे दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत. आणि खरं तर तिथं एज ग्रुप पाहिजे होता. त्यानंतर प्रत्येक या टाईमला एवढी लोक आत जातील किंवा ॲडव्हान्स्ड बुकिंग घ्यायला हवं होतं. जर तुम्ही एवढं काहीतरी वेगळं आणताय या सिटीमध्ये तर तुम्हाला थोडीशी मॅनेजमेंट करण्याची खरंच गरज होती. कसल्याही प्रकारची तुम्ही मॅनेजमेंट केली नसल्यामुळे लोकांना त्याचा प्रचंड त्रास झाला. सुरुवातीला काय म्हणजे बऱ्याच लोकांनी सजेशन दिलं की वीकडेजमध्ये सुद्धा हीच हालत आहे आणि वीकेंडला सुद्धा हीच हालत आहे. लोक खूप लांबून येतात आणि त्यांची निराशा होते. हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे लोकांपर्यंत त्याची खरी रियालिटी समजली पाहिजे. जे लोकांनी हाईप क्रिएट केलेलं आहे इंस्टाग्रामवरती रील बघून की ह्या हवं आहे त्या हवं आहे, पण रिअलमध्ये असं अजिबात नाही आहे. खूप सारा त्रास होतो तुम्हाला, मेंटल टॉर्चर केल्यासारखं तुम्ही फील कराल. मी तिथे एक लेडी बघितली होती, लिटरली मी तुम्हाला सांगते, ती 7-8 मंथ्स 100% प्रेग्नंट होती. आणि ती आली होती, एवढ्या गर्दीमध्ये बिचारी आली होती. आणि नंतर ना एवढी ढकलाढकली चालली होती, कारण मी शूट करत असताना ती माझी पुढेच होती. मी शूट करणार होते पण नाही केलं, कारण इमोशन्सचा विषय आहे. नंतर त्यांच्या कधीतरी नजरेस पडलं असतं तर त्यांना वाईट वाटलं असतं, कारण त्यांना पश्चाताप झाला होता हे त्यांच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होतं. त्या लेडीला लिटरली श्वास घेता येत नव्हता. नंतर तिथे फॅन होता, खूप पुढे जाऊन खूप गर्दीतून ढकलत रस्ता काढत वगैरे ती लेडी तिथं पोहोचली तिच्या हस्बंड बरोबर. आणि त्या फॅनच्या तिथे लिटरली ती खाली बसली होती, इतका तिला त्रास झाला. मला एक तुम्हाला सजेस्ट करायचं आहे, जे प्रेग्नंट लेडीज असतात, खरं सांगू का, येऊ नका तुम्ही अशा गर्दीच्या ठिकाणी, कारण कधी कुठे काय तुमच्यासोबत होईल हे आपण नाही सांगू शकत. त्यामुळे थोडंसं केअरफुल राहिलेलं कधीही चांगलं. काय यायचं आहे तुम्हाला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा किंवा व्हिडिओ कॉल करून बघा, पण गर्दीच्या ठिकाणी शक्यतो अशा काही गोष्टी असतील, प्रेग्नंट असाल, आजारी असाल तर जाऊ नका. प्लस जर तुमची लहान मुलं खूप लहान असेल, म्हणजे 1 वर्षाच्या आतील असेल, तर येणं टाळा. मी येऊच नका असं सजेस्ट करेन, कारण इतकी धक्काबुक्की होती, इतकी ढकलाढकली, इतकं व्हेंटिलेशन नाही, काय नाही. मग कशाला यायचं आहे तुमच्या बाळाला त्रास देऊ, नका येऊ प्लीज. आणि फिश बघा, मी काही ठिकाणी तुम्हाला दिसत असेल फिशची नावं जी आहेत ती हे केली आहेत, पुढे लिहिलेली आहेत. हे जे आहे ते लॉबस्टर आहे, हे मस्त होतं, पण इथं क्लिअर दिसत नाही आहे, कारण हे पाणी खूप खराब झालेलं आहे. फिश टँकवरती खूप धूळ होती, म्हणजे बोटांचे वगैरे ठसे उठले होते, त्यामुळे किती क्लिअरली शूट करण्याचा प्रयत्न केला पण अजिबात शूट करता आलं नाही. इथं पण दिसतंय तुम्हाला पाणी किती खराब आहे. जेव्हा तुम्ही झूम करताय खूप जास्त आत दिसतंय तुम्हाला, म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी सुद्धा बघू शकता की पाणी प्रचंड खराब आहे. आता इथे आणखीन बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत, जसं की वेगवेगळे स्टॉल्स आहेत, वेगवेगळे फिश आहेत आणि टनेल जस्ट क्लोज केलेलं आहे. त्याच्यामुळे नाही का, मला तरी असं फील नाही आला की हे अंडर वॉटर टनेल वगैरे आहे, असं नाही आहे. अंडर वॉटर टनेलची कन्सेप्ट खरंच खूप वेगळी आहे, जे काही ठिकाणी पुढे आहे. हा पण फिश खूप छान होता, आवडला मला. पण तेच आहे, परत तेच सांगेन की फिश टँकमधलं जे पाणी आहे ते खरंच खूप खराब आहे, खूप घाण आहे, खूप घाण झालेलं आहे. वाईट वाटलं जेव्हा तुम्ही या फिशना एवढ्या म्हणजे इतके सारे फिश ठेवल्यात आणि थोडीशी स्पेस तरी ठेवायला पाहिजे होती. जी स्पेस होती ती लिटरली खूप कमी होती स्पेस तिथे. आज जेव्हा फिश ठेवले होते तर आतली स्पेस तुमच्या लक्षात येईल खूप कमी आहे. आणि जेव्हा मोठे मोठे फिश ठेवताय, पाणी बघा तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा, पाणी खूप घाणेरडं आहे.
आणि गर्दीचा लुक तर मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला खरंच आयडिया येईल की मी खोटं नाही बोलत आहे. खूप गर्दी, हे टनेलमधली गर्दी आहे ती तुम्हाला आज दिसते. आणि आम्हाला पश्चाताप म्हणजे टाईम वेस्ट आणि उगाच गेलो असं फील आलं. यार आपण चुकलो, आपण चुकीचं हे केलं, कारण त्याचा डुग्गूला त्रास झाला, वैतागला होता, तो इरिटेट झाला होता हे सगळं हे करत असताना. आणि या टनेलमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करता असल्या घाण पद्धतीनं तुम्हाला ट्रीट केलं जातं ना मंडळी, की ते लिटरली तुमच्या अंगावर येतात, खेकसतात. फोटो काढायचा नाही, अरे पैसे दिलेत का नाही फोटो काढायचा, का नाही व्हिडिओ काढायचा? हे फोटो आणि व्हिडिओच्या अट्रॅक्शनसाठी तरी आम्ही तिथं आलोय, बघण्यासाठी आलोय, मग का फोटो आणि व्हिडिओ नाही काढायचा? त्यांचा एकच आग्रह असतो की तुम्ही इथे शूट नाही करायचंय, तुम्ही इथे फोटो नाही काढायचंय. आणि त्याच्यामध्ये लोकांची बाचाबाची होती आणि तिथे वाद क्रिएट होतात. आणि त्यांना आपण काही बोललो तर ते इतके घाणेरड्या पद्धतीने आपल्याला रिप्लाय करतात ना, ते आपण एक्सपेक्ट पण नाही करू शकत. आणि हे सगळं माझ्या झालेलं आहे. पाणी खूप खराब आहे. स्टँड जो आहे तो क्लीन करा. इथे आहे शॉपिंगसाठी बऱ्याच स्टॉल आहे, पण मी तिथे एक व्हिडिओ बसले नाही, कारण आताच मला इतकी निराशा झाली आणि माझा मूड एकदम ऑफ झाला होता. पण आता आलो आहोत तर शूट पण करायचं होतं आणि बोलणं काय वेगळं आहे व्यवस्थित आपण रिव्ह्यू देऊ शकू. इथं हे सगळे लहान मुलांसाठी पाळणा वगैरे होता, वेगवेगळे ट्रेन्स होते आणि त्याचे रेटसुद्धा खरंच खूप हाय होते, वर्थ वाटले नाहीत मला. पण एका ट्रेनमध्ये डुग्गूला घेऊन अर्जुन बसला होता, 100 रुपीज होतं, हार्डली 2 मिनटं पण नव्हतं म्हणजे. आणि याचं सुद्धा जे चार्जेस होते ते 70 रुपये, 80 रुपये, 100 रुपये असे चार्जेस होते. बिलकुल वर्थ नव्हते, खूप जास्त कॉस्टली मला तरी वाटलं. आणि दुसरी गोष्ट, खाण्याचे पण इथं स्टॉल होते, इथं दिसत असतील स्टॉल भरपूर होते, पण कुठल्याही प्रकारचं हायजीन मेंटेन नव्हतं. आणि प्लस कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात त्याला, डिसिप्लिन नाही आहे. वेल डिसिप्लिन पाहिजे. कुठलीही गोष्ट तुम्ही जर आणताय लोकांपर्यंत तर डिसिप्लिन पाहिजे. धक्काबुक्की होती, लहान मुलं आहेत, थोडीशी तुम्हाला तिथे लाईन करायला हवी होती, अशा सगळ्या गोष्टी मॅनेज करायला हव्या होत्या त्यांनी. जर एवढं क्राऊड तुमच्याकडे येत आहे तर तुम्ही काहीतरी डिसिप्लिन ठेवायला पाहिजे, तुम्ही त्यांच्या काळजीसाठी काहीतरी ठेवायला पाहिजे. कुठेतरी पाणी, आज जेव्हा टनेल वॉटरमध्ये तुम्ही लोक येत आहेत त्या टनेल वॉटरच्या इथे ॲक्वेरियमच्या टनेलमध्ये आत कुठेतरी पाण्याची सोय करायला पाहिजे होती प्रत्येक स्टॉपला. असं तिथं काहीही नव्हतं. जर तुम्ही असं काहीतरी करताय तर करा ना. हेच ह्या ट्रेनबद्दल मी तुम्हाला बोलले. डुग्गूनी एन्जॉय केलं. या ट्रेनला 100 रुपये चार्जेस होते, जे मला वर्थ नाही वाटले. पण आता आलो आहोत तर एकदा एक्सपिरियन्स तर केलं पाहिजे, म्हणजे लोकांपर्यंत सांगता येईल रियालिटी. खूप लोकांनी तुमच्याबरोबर रियालिटी शेअर नाही केली. आय डोंट नो व्हाय, का म्हणजे माईट बी त्यांच्याबरोबर असं घडलं नसेल, पण डोळ्यांना दिसत तरी असेल ना नक्की की बापरे किती गर्दी आहे. आणि आपण लोकांपर्यंत खरं पोहोचवलं पाहिजे, कारण आपले रील्स, आपले व्हिडिओज बघून लोक येत आहेत तर त्यांना खरं कळालं पाहिजे. आणि इथेही या ट्रेनमध्ये डुग्गूला बसवलं होतं, 70 रुपीज चार्जेस होते. आणि पेमेंट इथं पण लोक लिटरली गोवा गुटखा खात आहेत. जर तुम्ही लहान मुलांना हे करताय ना तर गोवा गुटखा खाताय. आणि या स्टॉलवरती तर हाईट होती. या स्टॉलवरती जेव्हा मी पेमेंट करायला गेले तर ती बाई लिटरली अशी म्हणत होती मला मिसरी लावायची. म्हणजे कॅन यू इमॅजिन, आपण जिथं खायला गेलो तिथं मिसरी. आम्ही आता ह्याचं पेमेंट केलं होतं, त्याच्यानंतर ती बोलली कसं बसं हे खाल्लं, हे सुद्धा चॅट 80 रुपीज त्यांनी घेतले. वर्थ अजिबात नव्हतं आणि टेस्ट पण अजिबात नव्हती. तर मंडळी प्लीज आय सजेस्ट यू, अजिबात जाऊ नका. वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ टाईम आणि फुकटची चिडचिड, फुकटचा त्रास जर तुम्हाला हे करायचं असेल, अनुभवायचा असेल तर नक्की जा. परत एकदा ॲड्रेस सांगेन, गोळीबार मैदान. टायमिंग आहे 10 ते 4 वाजेपर्यंत आणि 3 वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचं तिकीट नाही आहे. जाऊ शकता तुम्ही. गोळीबार मैदान, 100 रुपये तिकीट आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा की तुम्हाला काय फील झालंय तिथं गेल्यानंतर. आय होप तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काय वाटतं हेही कमेंट करून सांगा. जर तुम्ही तिथं व्हिजिट केली असेल तर खरंच तिथं व्हिजिट करणं वर्थ होतं नव्हतं हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि असंच काही तुमच्या एरियामध्ये असेल तर जे म्हणजे खरंच तिथं व्हिजिट करू शकतो आपण आणि वर्थ व्हिजिट आहे असं काही ठिकाण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि
इन्स्टाला फॉलो करा, फेसबुकला फॉलो करा. सगळ्याच्या लिंकच्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, टेक केअर, बाय बाय.